तुम्ही किती पण पुढे जा, इतिहास काय आपला पिच्छा सोडत नसतो आणि आज मुळात काय घडतंय याची पाळेमुळे हे त्याच इतिहासावर अवलंबून असतात. काय घडलं इतिहासात, कुठे चुकलो आपण, कुठे बरोबर केलं आपण, ह्याचा तर आपलं मत. पण आज आपण बोलणार आहोत की ह्या क्षेत्रात कोण कुठे माती खाल्लं आणि कोण त्यातून निसरायला आपल्याला मदत केलं. कोण्या एका पार्टीला टार्गेट करून हा व्हिडिओ बनवलेला नाही, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार, मी स्नेहल कुमार, कृषी व्यापार आणि राजकारणावर आलोय तुमच्यासोबत काही शेअर करायला, काही सांगायला. पण त्याआधी सबस्क्राईब केलंय का ते सांगा, नसल तर पटकन करून घ्या. चला तर मग सुरुवात करूया त्या विषयाला ज्याचं कुतूहल आपल्या सर्वांनाच असतं, पण फारशी टेक्निकल माहिती नसतेच आपल्याला कधी. आणि तो विषय म्हणजे नव्या आणि जुन्या ऍग्रिकल्चर पॉलिसीज काय होत्या, नेमकं आणि मोजकं काय काय इन्व्हॉल्ड होतं आणि त्याचा राजकारणाचा त्याच्यावरती कसा फरक पडला. बघायला गेलं तर शतकानुशतके कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक कणाच आहे. 50% पेक्षा जास्त लोकांना आजही रोजगार प्रदान करतोय आणि देशाच्या जीडीपी मध्ये एक महत्वपूर्ण योगदान हे देतोय. कृषी क्षेत्राला नियंत्रित करणारी धोरणं त्याच्या कामगिरीला आकार देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने आपल्या कृषी धोरणांमध्ये महत्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. अधिक उत्पादन केंद्रित दृष्टिकोनातून स्थिरता, सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाणं आणि मूळ म्हणजे बाजार अभिमुखता, म्हणजे शेतमालाला एक चांगली किंमत मिळवून देणं, यावर जोर देणाऱ्या दृष्टिकोनातून आपण आता पुढे जात आहोत. भारतातील कृषी धोरणं प्रामुख्याने अन्न उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्यावर केंद्रित होती, म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी आपल्याकडे उत्पादित व्हाव्यात याच्यावरती. यामुळे हरित क्रांतीचा दृष्टिकोन स्वीकारला गेला, ज्याच्यात बियाणं, रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या उच्च उत्पादक वाणांचा वापर केला गेला होता. हरित क्रांती सुरुवातीला उत्पादन वाढवण्यात यशस्वी तर ठरली, परंतु नंतर मग लॉंग टर्म मध्ये त्याचा पर्यावरणावरती ऱ्हास, मातीच्या आरोग्याच्या समस्या आणि शेतकऱ्यांवरील कर्ज वाढणं यासह अनेक नकारात्मक परिणाम सुद्धा झाले. खरं सांगायचं तर भारतातील नवी कृषी धोरणं अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहेत, ज्यांचं उद्दिष्ट केवळ उत्पादनच नाही तर शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि बाजारभिमुखता यालाही मुख्य प्रवाहात आणणं हे सुद्धा आहे. ही धोरणं सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती यासारख्या पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करण्यावर भर देतात. ते लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यावर, त्यांना क्रेडिट, तंत्रज्ञान आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश प्रदान करण्यावरती किंवा प्रवेश देण्यावरती जास्त लक्ष केंद्रित करतात. या व्यतिरिक्त नवीन कृषी धोरणं अधिक बाजारभिमुख आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन बाजारभावात विकता येतं आणि किमतीतील चढ उतारांचा त्यांना फायदा सुद्धा होतो. आज ह्याच कृषी धोरणांचा भारतातील शेतीवर एक सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात झालाय. उत्पादकता वाढलीच, कागदावरच नाही तर आता शेतकरी असलमध्ये पण जास्त उत्पादन मिळवू शकतात. शाश्वत पद्धतींचा अवलंब केल्यानं शेतीवरचा नकारात्मक पर्यावरणीय प्रभाव कमी होतोय, पण याशिवाय सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं जीवनमान सुद्धा सुधारलंय. आता सर्वसमावेशकता म्हणजे एकत्रित पुढे जाणं. थोडक्यात बघायला गेलं तर जास्तीत जास्त FPO ची निर्मिती, त्यातून एकत्र शेती, मालाचं नियोजन आणि दिल्या जाणाऱ्या सरकारी सुविधा. तर ह्यावर एक व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलाय, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकतो, म्हणजे तुम्हाला आणखी रेफरन्स घेता येईल. तरी पण अजूनही काही आव्हानं आपल्यासमोर आहेतच, ज्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे. नवीन कृषी धोरणांची अंमलबजावणी विविध राज्य आणि प्रदेशांमध्ये असमान आहे. आता ह्यात राज्य सरकारच्या विविध पॉलिसीचा फरकही पडतो. ते राज्य सरकार त्याच्या हिशोबाने तिथल्या जनतेला लागू पडतील अशा योजना राबवत असतात, पण कधी कधी त्या केंद्राच्या फेवर मध्ये नसतात. मग ह्यामध्ये भरडला कोण जातो किंवा कुचंबडा कोणाची होते, तर ती शेतकऱ्याची. या व्यतिरिक्त या धोरणांची पूर्ण जाणीव करण्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि परिणामाने बाजारपेठेतील संबंध मजबूत करण्याची गरज आहे. भारतातील कृषी धोरण तयार करण्यात राजकारण्यांनी एक महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. त्यांनी अनेकदा कृषी धोरणांचा वापर राजकीय पाठिंबा मिळवण्यासाठी एक साधन म्हणूनच केला, ज्यामुळे लोकवादी धोरणं स्वीकारली गेली आहेत, जी दीर्घकाळात नेहमी शेतकऱ्यांच्या हिताची नसतात. उदाहरणार्थ, अनुदानित अन्नधान्याचा देशांतर्गत उत्पादकांवर परिणाम नकारात्मक झाला, ज्यामुळे किमती कमी आणि परिणामानं शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालं, ज्यामुळे कमी किमती आणि परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्नही कमी झालं. राजकीय घडामोडीमुळे झालेल्या चुकांचाही भारतातील शेतीवर घातक परिणाम झाला. उदाहरणार्थ, 14 जानेवारी 1945 साली स्थापन केलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे PDS च्या गैरव्यवस्थापनामुळे गळती आणि भ्रष्टाचार सुरू झाला, ज्यामुळे शेतकरी त्यांच्या योग्य लाभापासून आज सुद्धा वंचित आहे. तर कोण होतं तेव्हा सत्तेत, काय केलं त्यांनी, कसा चालवला कारभार आणि कसा झाला भ्रष्टाचार, हे काढायला गेलं तर विषय वेगळीकडे जाईल. असो, तर झालं ते झालं. या व्यतिरिक्त सिंचन आणि रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीच्या कमतरतेमुळे कृषी विकासात अडथळा निर्माण झाला होता आणि बहुतेक तो तसाच काही वेळ राहील असं मला वाटतं. शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच कृषी क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने धोरणे तयार आणि अंमलात आणली जावीत, यासाठी राजकारण्यांचा कृषी क्षेत्रातील सहभाग हा आवश्यकच आहे. तथापि राजकारण्यांनी राजकीय फायद्याचे साधन म्हणून कृषी धोरणं वापरणं जरा टाळलंच पाहिजे आणि त्याऐवजी ठोस पुरावे आणि विश्लेषणावर आधारित धोरणे विकसित आणि अंमलबजावणीवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शेवटी भारतातील जुन्या ते नवीन कृषी धोरणांचे संक्रमण हे अधिक शाश्वत
मत सर्वसमावेशक आणि बाजाराभिमुख कृषी क्षेत्राच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. तथापि अजूनही काही आव्हानं आहेत ज्यांना संबोधित करणं आणि त्यांच्याकडे लक्ष देणं जरा गरजेचं आहे. जसं की असमान अंमलबजावणी आणि मजबूत पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेतील संबंधांची गरज. कृषी धोरण तयार करण्यात राजकारणी महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि एकूणच कृषी क्षेत्राच्या हिताची धोरणे विकसित आणि अंमलात आणण्यासाठी ते वचनबद्ध असले पाहिजे. राजकीय हस्तक्षेप टाळून आणि पुराव्यावर आधारित धोरणांवर लक्ष केंद्रित करून भारत आपली कृषी कामगिरी सुधारू शकतो आणि आपल्या शेतकऱ्यांचं कल्याण हे सुनिश्चित करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर बघा, हा तक्ता तुम्हाला क्लिअर करेल की नव्या आणि जुन्या पॉलिसी मधला फरक काय होता तो. तर मित्रांनो, कंटेंट आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं नव्या आणि जुन्या ऍग्री पॉलिसी बद्दल. काय आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मित्रांशी शेअर नक्की करा. पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतीच्या नवीन आणि भन्नाट पद्धती ज्या करोडोंचा फायदा करून देत आहेत आणि त्या म्हणजे हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स आणि व्हर्टिकल फार्मिंग. पण त्याआधी जाणून घेणार आहोत सर्वात क्रिटिकल मुद्दा ज्याच्यावरून गेल्या काही वर्षात राजकारण बरंच तापलं होतं आणि तो म्हणजे MSP. सो स्टे ट्यून्ड. जय हिंद, जय महाराष्ट्र.